सुद्धा दररोज नित्यनियमाने सूर्याला अर्घ्य देता का? पण कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत सूर्याला अर्घ्य देऊ नये हे तुम्हाला माहिती आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर सकाळी अर्घ्य देता आलं नाही तर दिवसा किंवा संध्याकाळी अर्घ्य देणं टाळावं. हे मद्यपानासारखं पापकर्म मानलं जातं. संध्याकाळी अर्घ्य देणं चुकीचं मानलं जातं. यामुळे जीवनातील सकारात्मकता कमी होते. शिवाय कोणी मरण पावल्यास किंवा बाळ जन्मल्यास त्या काळातही सूर्याला अर्घ्य अर्पण करू नये असं म्हणतात. शिवाय अमावस्येच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देऊ नये. अमावस्या ही पितृकार्यासाठी असते आणि या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं वर्ज्य मानले जातं. त्यामुळे मानसिक अस्थिरता आणि नकारात्मकता वाढू शकते. याही व्यतिरिक्त ग्रहण काळात वातावरणात तमोगुण वाढतो. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या दिवशीही कोणतीही पूजा किंवा सूर्याला अर्घ्य देणं निषिद्ध मानलं गेलंय. शिवाय एखाद्या धावपळीच्या दिवशी सकाळी वेळ न मिळाल्यास त्या दिवशी अर्घ्य न देणं हे अर्घ्य देण्यापेक्षा श्रेयस्कर मानलं जातं. सूर्यपूजा ही प्रभावी असली तरी ती योग्य वेळीच व्हायला हवी. शुद्ध काळ, श्रद्धा आणि नियम पाळले तरच त्याचं योग्य फळ आपल्याला मिळतं असं सांगितलं जातं.